नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण फिनॉलच्या रिॲक्शन बघणार आहोत. पहिलं फिनॉल का आहे तर बेन्झिन रिंगवर OH ग्रुप. आता पहिली रिॲक्शन आहे सोडियम बरोबर म्हणजे Na बरोबर. जे फिनॉल रिॲक्ट विथ सोडियम इट गिव्ह सोडियम फेनॉक्साईड. म्हणजे फिनॉलवरच्या OH मधला H जाऊन त्या ठिकाणी Na येईल. आता फिनॉलची दुसरी रिॲक्शन विथ NaOH. फिनॉल रिॲक्ट विथ NaOH काय मिळतं आपल्याला? परत सोडियम फिनॉक्साईडच मिळतं. म्हणजे फिनॉलवरच्या OH मधला एक H जाईल, त्या ठिकाणी Na येईल आणि H2O बाहेर पडेल. आता तिसरी रिॲक्शन फिनॉलची ब्रोमीन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कुठले आहेत? कार्बन डायसल्फाईड, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराईड. मग काय रिॲक्शन येईल? व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड सच ॲज CS2, CHCl3, CCl4 इट गिव्स 2 ब्रोमोफिनॉल आणि 4 ब्रोमोफिनॉल. 2 ब्रोमोफिनॉल म्हणजे ऑर्थोब्रोमोफिनॉल आणि 4 ब्रोमोफिनॉल म्हणजे पॅराब्रोमोफिनॉल. त्यातला पॅराब्रोमोफिनॉल म्हणजे 4 ब्रोमोफिनॉल हा मेजर प्रोडक्ट असतो. ही कोणती रिॲक्शन होती तर फिनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता पुढची रिॲक्शन आहे फिनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन वॉटर. मग व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन वॉटर इट गिव्स 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. आता फिनॉल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4. पहिली रिॲक्शन आहे 293 केल्विनला आणि दुसरी रिॲक्शन आहे 373 केल्विनला. मग व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 293 केल्विन काय आपल्याला मिळतं? 2 हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. बघा, हा आहे सल्फोनिक ॲसिड आणि सेकंड पोझिशनला OH आहे म्हणून याचं नाव आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. आता व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट 373 केल्विन तर काय मिळतं? 4 हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. हा आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आणि याच्या 1, 2, 3, 4 पोझिशनला OH ग्रुप आहे आणि म्हणून याला म्हणतो 4 हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. पुढची रिॲक्शन आहे कोल्ब रिॲक्शन. आता या कोल्ब रिॲक्शनमध्ये काय आहे तर फिनॉल रिॲक्ट विथ सुरुवातीला NaOH इट गिव्ह सोडियम फेनॉक्साईड. याचा अर्थ बेन्झिन रिंगवर ONA ग्रुप येतो. देन इट रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड अंडर प्रेशर 6 atm. इट गिव्स सोडियम सॅलिसिलेट. म्हणजे फिनॉलवर COONA ग्रुप येतो. अँड देन ऑन ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्स सॅलिसिलिक ॲसिड. म्हणजे फिनॉलवर COOH ग्रुप येतो. याला म्हणतो आपण कोल्ब सिंथेसिस. पुन्हा एकदा कोल्ब सिंथेसिस काय? फिनॉल रिॲक्ट विथ NaOH इट गिव्स सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड ऑन रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड इट गिव्स सोडियम सॅलिसिलेट अँड ऑन ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्स सॅलिसिलिक ॲसिड. फिनॉल रिॲक्ट विथ ब्रोमीन वॉटर आपली रिॲक्शन झालेली आहे. काय मिळतं आपल्याला? 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. आता पुढची रिॲक्शन फिनॉल ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड म्हणजे HNO3. मग व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ डायल्यूट HNO3 इट गिव्स 2 नायट्रोफिनॉल याने ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि 4 नायट्रोफिनॉल म्हणजे पॅरानायट्रोफिनॉल. आता पुढे फिनॉलची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड बरोबर पण इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ करणार आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इट गिव्स 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. त्यालाच म्हणतो आपण पिक्रिक ॲसिड. याच्यामध्ये फिनॉलवर 2 पोझिशनला, 4 पोझिशनला आणि 6 पोझिशनला NO2 ग्रुप आहेत आणि म्हणून याला म्हणतो आपण 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल की ज्याला म्हणतो आपण पिक्रिक ॲसिड. आता पुढची रिॲक्शन आहे रायमर टायमन रिॲक्शन. मग काय रिॲक्शन आहे तर फिनॉल ऑन रिॲक्शन विथ क्लोरोफॉर्म इन ॲक्वियस NaOH इट गिव्स इंटरमिजिएट प्रोडक्ट आणि नंतर ऑन ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्स सॅलिसिल अल्डिहाइड आपल्याला मिळतो. म्हणजे फिनॉलवर CHO ग्रुप येतो ज्याला म्हणतो आपण सॅलिसिल अल्डिहाइड. ही आहे रायमन टायमन रिॲक्शन.
आता पुढची फिनॉलची रिॲक्शन आहे विथ झिंक डस्ट. मग काय होणार, व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ करणारा झिंक डस्ट इट रिड्यूस टू गिव्स बेन्झिन. म्हणजे फिनॉलची रिॲक्शन झिंक डस्टवरून रिडक्शन होऊन त्या ठिकाणी आपल्याला बेन्झिन मिळतं. पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ सोडियम डायक्रोमेट दॅट इज Na2Cr2O7. मग फिनॉल रिॲक्ट विथ सोडियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 इट गिव्स पॅराबेन्झोक्विनॉन. हा आहे पॅराबेन्झोक्विनॉन. पुन्हा बघा, फिनॉलची रिॲक्शन सोडियम डायक्रोमेटवर आणि इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड होते. त्यावेळेला ऑक्सिडायझेशन होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, पॅराबेन्झोक्विनॉन मिळतं. या झाल्या फिनॉलच्या रिॲक्शन. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.